संभाजीनगरातील अवैध गर्भपात सेंटरवर कारवाई करण्यात आलेली आहे। गर्भपातानंतर गर्भ नाल्यात फेकत असल्याचा पोलिसांचा संशय आहे। संभाजीनगरच्या रशीदपुऱ्यात समोर आलेल्या क्रूर गर्भपाताच्या रॅकेटमध्ये गर्भाची विल्हेवाट लावण्यासाठी सय्यद इर्शाद शाहेदा इर्शादनं नाल्याच्या कडेला घर भाड्यानं घेतलं होतं। पोलिसांच्या कारवाईनंतर नाल्यात रक्ताने माखलेले कपडे, सुखा, इंजेक्शन्स आढळले। मात्र रात्री जवळपास 15 ते 20 कुत्र्यांचा घोळका नाल्याजवळ जमला होता। यावरून गर्भपात झाल्यानंतर शाहेदा नाल्यातच गर्भ फेकत असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। तर या संदर्भात अधिकची अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। तर सचिन, संभाजीनगरमधून अतिशय धक्कादायक अशी घटना समोर येते। अवैध गर्भपात सेंटरवर कारवाई करण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच ही जी शाहेदा आहे, मुख्य आरोपी होती, ही 10वी नापास आहे आणि तिने नाल्याच्या शेजारी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही जी आरोपी आहे ही अशा पद्धतीने अवैध गर्भपात करायची। तिला कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतला नव्हता। पती आणि एका महिलेच्या सहाय्याने हा सर्व काही रॅकेट ती चालवत होती। तिचा जेव्हा मोबाईल तपासण्यात आला त्यामध्ये जवळपास 150 लोकांशी तिने चॅट केली होती। त्यामध्ये डॉक्टर, 30 एजंट आणि इतर मेडिकल चालक व त्यांचे जे या टीममध्ये सामील, रॅकेटमध्ये सामील असलेले काही संशयित अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। आता जेव्हा पोलिसांनी या प्रकरणामध्ये आतमध्ये गेले तेव्हा नवनवीन माहिती समोर येत आहे। ही जी आयशा जेव्हा गर्भपात करायची तेव्हा गर्भपात केल्यानंतर जो गर्भ आहे तो नाल्यात फेकायची आणि तो कुत्र्यांना खाण्यासाठी द्यायची, अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे। त्याचबरोबर या आयशाच्या घरामध्ये जिथे गर्भपात केंद्र चालायचं तिथं अशा 2 मोठ्या प्रमाणाच्या मांजरी होत्या, ज्या सर्वसामान्य मांजरी सारख्या नव्हत्या। त्या मांजरींना देखील ही गर्भ खायला देत होती असा संशय पोलिसांना आहे। आणि जेव्हा पोलिसांनी या घरावरती छापा मारला तेव्हा एक महिला होती, गर्भवती, तिचा गर्भपात करणं सुरू होतं आणि तिचा गर्भपात तेव्हा मुलगी पोटात असल्याचं सांगून तिने गर्भपात केला। मात्र तो मुलगा होता, त्यामुळे पैशासाठी ही जी आरोपी आहे ही पैशासाठी देखील मुलगा जरी असला तरी मुलगी असल्याचं सांगून गर्भपात करायची। हा रॅकेट गेल्या 7-8 वर्षापासून संभाजीनगरमध्ये सुरू आहे आणि संभाजीनगरच्या बाजूला असलेले जालना असेल, बीड असेल, इतर जिल्ह्यांमध्ये या रॅकेटचा ग्रामीण भागामध्ये मोठा नेटवर्क आहे आणि ग्रामीण भागातील महिलांना शहरामध्ये आणून त्यांचा गर्भपात केलं जायचं आणि तो गर्भ जो असेल तो कुत्र्यांना नाल्यामध्ये खायला द्यायचा। त्यामुळे या प्रकरणामुळे संभाजीनगर हादरलेलं आहे आणि यामध्ये अजून कोण कोण आहे त्याचा तपास आता पोलीस करत आहेत। धन्यवाद सचिन दिलेल्या या अपडेट्स बद्दल।